शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरात मंगल कार्यालय, लॉन तसेच विविध कार्यक्रमांमध्ये कर्णकर्कश आवाजात डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्यांवर ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अहिल्यानगर शहर पोलिसांनी दिला आहे। पोलीस प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे तसेच निवासी परिसरात मोठ्या आवाजात ध्वनिक्षेप वापरल्यास संबंधित डीजे चालक, मालक, मंगल कार्यालयाचे मालक आणि जनरेटर वाहन मालकांवर पर्यावरण अधिनियम 1986 तसेच ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। शहरातील एका उपनगरात अल्पवयीन मुलीवर मावस भावाने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मावस भाऊ विरुद्ध अत्याचार पोस्को कलमान्वये गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गाची दुरावस्था झाली आहे। या मार्गावर दररोज अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे। हा महामार्ग जणू काही मृत्यूचा सापळा बनला असल्याचा आरोप माजी सरपंच रामेश्वर निमसे यांनी केला आहे। येत्या 8 दिवसात या रस्त्याच्या कामात सुरुवात न झाल्यास रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशाराही संबंधित प्रशासनाने दिला आहे। अहिल्यानगर तालुक्यातील वडगाव गुप्ता शिवारात पोलीस ठाण्यात दाखल असलेली केस मागे घे म्हणत कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। याबाबत MIDC पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केंद्र व राज्य सरकारच्या सौर ऊर्जा योजनेवर विश्वास ठेवून लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनाच वीज बिलांचा फटका बसत असल्याची धक्कादायक प्रकरणे जिल्ह्यात समोर आली आहेत। सौर प्रकल्प बसवल्यानंतर वीज बिलात बचत होण्याऐवजी उलट लाखोंची थकबाकी दाखवून वीज पुरवठा खंडित करण्याचे इशारे दिले जात आहेत। शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। संतप्त शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।